नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे रंगबेरंगी स्वागत करत आहे। अग्नीचे पावित्र्य आणि रंगाची मुक्त उधळण करून देणारी होळी आता येणार आहे। होळी रे होळी पुरणाची पोळी, होळी रे होळी पुरणाची पोळी। हो, आज आम्ही तुम्हाला होळीला होणारी तेलपोळी दाखविणार आहोत। या तेलपोळीचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत आमच्या विरारला राहणाऱ्या होम शेफ हेमाताई पाटील। मला खात्री आहे की हा होळी स्पेशल तेलपोळी व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। तो तुम्ही लाईक कराल, शेअर करा आणि तुमचे कॉमेंट्स याला नक्की कळवा। आणि हो, आमचे खट्टा मिठ्ठा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढचे छान छान व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। धन्यवाद। नमस्कार हेमाताई। नमस्कार। आज मी आलेली आहे, म्हणजे आमचा खट्टा मिठ्ठा चॅनल आज आलेला आहे हेमाताई पाटील या आमच्या विरारची माझी मैत्रीण होम शेफ हेमाताई यांच्या घरी आलेले आहे। आणि आज त्या होळीच्या निमित्ताने एक छान पदार्थ दाखवणार आहेत। काय दाखवणार आहात हेमाताई आज आम्हाला? तुम्हाला छान तेलपोळ्या दाखवणार होळीसाठी खास। अरे वा, मस्त मस्त। चला तर मग आज हेमाताईंच्याकडच्या आपण तेलपोळ्या कशा करतात या आता आपण बघूया। तेलपोळ्या बनवण्यासाठी मी ह्या वाटीने 3 वाट्या डाळ घेतली आहे, त्याला बरोबर 3 वाट्या साखर घेतली आहे। आता ही डाळ मी 2 तास पाण्यात स्वच्छ धुवून भिजवणार आणि नंतर कुकरला 3 शिट्ट्या घेणार। त्यात साधारण हा 2 वाटी मैदा आहे। आता त्यात मीठ आणि तेल टाकलंय आणि हा आता भिजवते। साधारण अर्धा किलो डाळ असेल तर 600 ग्रॅम मैदा लागतो त्याला। तर हा पाणी टाकून भिजवते आणि नंतर तेल आणि पाणी टाकून तो मऊ भिजवून ठेवायचा। साधारण 5-6 तास लागतात भिजायला। भिजवला की त्याला तेल आणि पाणी लावून तो झाकून ठेवून द्यायचा। हा मैदा भिजवून ठेवायचा। हेमाताई, आता आपण डाळ भिजत घालून आपण ते कुकर मधून काढली, बरोबर? आता मला पुढचं सगळं सांगा, कसं काय असतं, काय आपण आता करणार ते सांगा। आता डाळ ही शिजून घेतली आहे। बरोबर। आता ह्याच्यामध्ये 3 वाटी डाळ आहे, हे 3 वाटी मी साखर घालणार। बरोबर। आता डाळ घट्ट करून घेणार, आता पातळ होईल साखर घातल्यावर। अच्छा अच्छा।
भरपूर झालं नाही का हो? हो, 3 भरपूर होतं. लहान आहे ना. कुकर, हां. आपण साधारण किती वाजता डाळ भिजत घातलेली हो? मी 1:30-1:45 ला घातली. 1:45 घालून आता ती 4 वाजता हां लावलं कुकर. हां, म्हणजे किती शिट्ट्या आणि शिट्टी? 3 शिट्ट्या 3 घेतल्या. शिट्ट्या. हां, आता याच्यात विशेष म्हणजे हेमाताईंनी फक्त साखर घातलेली आहे, गूळ घातलेला नाही. हे त्यांचं विशेष. म्हणजे हे तुमच्या म्हणजे आता तुम्ही माहेरच्या सिकेपी आहात बरोबर? मग सिकेपी मध्ये अशी पद्धत आहे का तुमच्या सासरच्याकडची पद्धत आहे? असं तर म्हणजे माझी आई ती तेलपोळीच करायची. ओके. हां. पण मी शिकले सासरी आल्यावर. अच्छा अच्छा. हां, म्हणजे ही सासरची पद्धत. आमच्या आत्ते सासूबाईंनी मला शिकवलं. ओके ओके ओके. हां, तेलपोळी करायला. अच्छा अच्छा. म्हणजे सासरची ही पद्धत आहे. सासरची आणि माहेरची पण आहे. पण पूर्वी आई आमची केळीच्या पानावर लाटायची. ओके ओके. हा. आणि विडाचा तवा आणि चूल होती. ओके ओके. त्याच्यावरती केळीचं पान टाकून. अच्छा अच्छा अच्छा. करायची. पण ही पद्धत मला सासूबाईने आमच्या शिकवलं साखरेचं पुरण करून. ओके ओके ओके. आणि मग पोळी पण शिकवली, पुरणपोळी लाटायला. आणि नंतर मग आमचा हा बिझनेस पण होता. अरे वा अरे वा. हे पुरण साखर घातल्यामुळे हे सफेद म्हणजे आहे, पातळ झालंय तर ते घाटायला खूप लागेल. पण पांढरा रंग आलेला आहे. म्हणजे गूळ घातल्यावर कसा थोडासा ब्राऊन येतो, पण इथे आपल्याला पांढरा रंग दिसतोय बघा. हे विशेष आहे. आणि मी पहिल्यांदा म्हणजे साखर आणि गूळ घातलेली पुरणपोळी बघितली, पण नुसत्या साखर घालून हे पुरण करतात, हे विशेष आहे. ही साखरेची पोळी ना खूप दिवस टिकते. त्यामुळे नुसत्या साखरेची आणि तेलपोळी पातळ असते ना. आता बघा किती छान घट्ट झालंय. घाटून 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 थोड्या प्रमाणात जाड झालेला आहे. आता हेमाताई याच्यात काय घालणार आपण? चमचाभर हे जायफळ पावडर. जायफळ पावडर हेमाताई घालतायत. आणि चमचाभर वेलची पावडर. अच्छा. सुंठ पावडर आणि वेलची पावडर घातलेली आहे. ती घाटून घ्या. बरोबर. कालथा उभा राहिला. समजायचं पुरण झालं म्हणजे होत आले. आता बघा बरोबर सरळ उभा आहे. थोडस हे आहे पण चालेल, पण होत आलेलं आहे आपलं. बरोबर ना? पुरण जसं हवं तसं, तेल पोळीला पुरण हवं तसं ते होत आलेलं आहे. पूर्ण पुरण तयार झालेलं आहे. आता हे सेट करायला आपण ठेवायचं. बरोबर आहे माताई? छान मस्त. मस्त. आता खरी तेल पोळ्या करायची आपण सुरुवात करूया. बघा इथे पुरण आपण केलेलं आहे, सेट झालंय चांगलं. मैद्याचा गोळा करून त्याच्या मैद्याचं पण आपल्याला इथे दिसत आहे. तेल दिसत आहे. नंतर हे जे साहित्य आहे ते हेमाताई जरा सांगा. हे ताट आहे बरोबर? हे थाळा आहे. हा थाळा आहे. माझं पोलपाट आहे उंच. त्याच्यावर मी हा असा थाळा उपळा करून ठेवला. अच्छा अच्छा अच्छा. त्याला तेल लावायचं. ओके ओके. आता सुरुवात करूया आपण. चला सांगा. आता ह्याला मी तेल लावते. पूर्ण थाळ्याला त्यांनी तेल लावलंय. आणि मग मैदा असा
भिजवलेला चांगला भिजला गेला पाहिजे, नाही तर मग पोळी चांगली नाही होत. अच्छा अच्छा अच्छा. मग ती जाड किंवा मैद्यात पण आपण तेल थोडस जास्त घातलंय ना. मैद्यात भिजवताना नाही ना, भिजवताना घातलं मीठ आणि तेल, आणि वरती तेल आणि पाणी लावून चांगलं भिजवून ठेवलेलं रात्री. दाखवले मी ते. हो हो हो, आपण दाखवलं. हा, ते थोडस आपण रात्री भिजवून ठेवलं बरोबर मैदा, म्हणजे तो चांगला मुरवतो. खोलगट हे करून वाटी करून त्याच्यात पुरण. म्हणजे आपण पुरणपोळीला तुम्ही जसं तसंच, फक्त तिथे पीठ न लावता आपण तेलाने, ती बघा कसे तेलाने त्या थापतायत बघा. नुसत्या तेलाने त्यांनी हे केलंय. अरे हलक्या हाताने ते लाटायचं. वा, किती छान. जोर नाही द्यायचा. जोर नाही द्यायचा. सोपी आहे, फक्त टाकता आली तर त्याला काय एवढं प्रॉब्लेम नाही. ही लाटून झाली. आता मी तव्यावर टाकते, ती बघा कशी टाकायची. बघा, टाकायचंच कौशल्य. अच्छा, तवा बारीक फ्लेमवर आहे, तापलेला आहे, आणि बारीक याच्यावर तवा बारीक गॅसवर तो ठेवलेला. आता बघा कशा टाकतात. आता फक्त ही टाकता आली, इकडून सोडायची आणि मग पटकन सुटते, कारण तेल असतं ना. व्हेरी गुड. व्यवस्थित टाकली गेली. हेमाताई, किती वर्ष म्हणजे तुम्ही तेलपोळ्या मला वाटतं सासरी शिकलात बरोबर? जास्त. तर किती म्हणजे तुम्ही म्हणजे पूर्वीचे तुमचे अनुभव सांगा ना, काहीतरी शेअर करा आम्हाला. हा, खरं तर तेलपोळी मी ज्या दिवशी शिकले त्या दिवशी आम्ही केल्या. तर माझ्या धाकट्या दीराचा मित्र जो तृप्ती हॉटेल आहे दादरला. ओके ओके ओके. त्यांचं पुतण आहे, म्हणजे काकांचं त्याच्या हॉटेल. त्यांनी त्याला खायला दिली आम्ही. अच्छा, त्या मित्राला तुम्ही खायला दिली. तर त्याला खूप आवडली. त्यांनी घरी जाऊन काकांना सांगितलं. काका म्हणाले की आपल्या बघ कशा, म्हणून तो दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्या दीराला सांगितल्यावर दीराकडे आम्ही 6 पोळ्या पाठवल्या. अच्छा. तर त्यांना ते एवढ्या आवडल्या, ते म्हणाले तुम्ही कराल का आमच्यासाठी. आमच्याकडे काय तेव्हा आमची परिस्थिती नव्हती. मग त्यांनी आम्हाला सगळं हे केलं, म्हणजे पैसे देऊन तो हॉट प्लेट घेतली. थाळ ह्याच्यापेक्षा मोठा 14 इंच व्यासाचा. 14 इंच. ओके. तो थाळ आहे तो. या थोड्या लहान आहेत पण मोठ्या. पण मग तुम्ही म्हणजे कोणाकोणाला असं सप्लाय कोणाकोणाला केला? आम्ही दादरला तांबे. ओके ओके.
गिरगावातले तांबे, गिरगावातले कामोद तांबे, गोरेगावला सप्रे. हो, त्या लोकांना. अरे वा, सगळ्यांकडे आमच्या पोळ्या त्यावेळी जात होत्या. मग एका दिवशी किती व्हायच्या? एका दिवशी आम्ही जशी ऑर्डर असेल त्याप्रमाणे, पण तरी आम्ही 1 किलोच्या तर आरामात करत होतो. 1 किलो म्हणजे तेव्हा म्हणजे जवळजवळ एक 40 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. 40 वर्षापासून हेमाताईंचा हात अगदी बसलेला, आणि तेव्हा त्या मोठ्या प्रमाणात मोठा आकार मोठा असायचा. पण आता होम शेफ हेमाताई आज आपल्या खट्टा मिठ्ठा चॅनलला इतक्या छान पोळ्या दाखवत आहेत. म्हणजे तेल पोळ्या, पीठ पोळ्या, तेल पोळ्या करण्यात जरा थोडंसं हे म्हणजे वेगळं कौशल्य आहे, कला कौशल्य. आणि हेमाताई खूप मस्त सुगरण आहेत. मी खूप वेळा त्यांच्या तोंडून ऐकलं, म्हणजे मला माहितीच नव्हतं किती वर्ष की त्या तेलपोळ्या इतक्या छान बनवतात. आणि आज मला त्यांनी माझ्या चॅनलला हा जो व्हिडिओ दिलेला आहे त्यांची मी शतशः आभारी आहे की त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने, खरं म्हणजे तेलपोळी करायला सोपी आहे, फक्त तुमचा त्याच्यावर हात बसला तर तो नक्की त्याच्यामध्ये कोणतीही गृहिणी, कोणतीही मुलगी ही तेलपोळी सहज करू शकेल. अशी ही तेलपोळीची रेसिपी आज हेमाताईंनी दाखवली. खूप छान. बघा आता आपण दिसतोय आपल्याला की तेलपोळी ही तयार झालेली आहे. किती सुंदर प्रकारे त्याला मस्त ब्राऊन कलर आणि एकदम कुरकुरीत अशी पण दिसते आहे. आणि या तेलपोळ्या किती दिवस राहतात हेमाताई? त्या महिनाभर तर आरामात राहतात. अच्छा, महिनाभर राहतात. ओके ओके. साखर असते ना, त्यामुळे ते खराब नाही होत. आणि आता त्यांची मानस कन्या ऐश्वर्या पण राहणार आहे अमेरिकेला, तेव्हा अमेरिकेला ते आता तेलपोळी पाठवत आहेत. वा, छान छान, मस्त. नंतर तेल आपल्याला लावायचंच नाही, जे आधी लावतो तेच तरच लावायचं. आणि ही मस्त तुपाबरोबर तेलपोळी खायची का नुसतीच खायची? नुसती पण छान लागते. पण मला वाटतं काही जणांना तेलपोळ्या दुधाबरोबर पण खातात, नाही का? आमच्याकडे आई नारळाचं दूध करायचं. अच्छा, नारळाच्या दुधाबरोबर खातात. हो हो हो, कारण मला माहिती आहे तेलपोळी दुधाबरोबर खाण्यामध्ये खूप मस्त लागते ती. खूप छान झालंय, मस्तच एकदम. या बघा, अशा रीतीने या आपल्या तेलपोळ्या हेमाताईंनी छानपैकी केलेल्या आहेत. खुसखुशीत, मस्त, स्वादिष्ट अशा या तेलपोळ्या झालेल्या आहेत. होळीच्या प्रित्यर्थ हेमाताईंनी मला छान मस्त आम्हाला खट्टा मिठ्ठा चॅनलला ही रेसिपी दिलेली तुम्ही पाहत आहात. वा, बघा मस्त हेमाताईंनी एवढ्या मस्त तेलपोळ्या केलेल्या आहेत. वा, छान हेमाताई, थँक्यू. आणि खरंच आज यावर्षीची आमची होळी इतकी छान साजरी होणार हे नक्की. तर या आम्हाला आमच्या चॅनलला एवढ्या छान आम्हाला तेलपोळ्या दिल्याबद्दल मी हेमाताई तुमचे मनापासून आभार मानते. तू पण माझ्याकडे येऊन माझा व्हिडिओ घेतलास, माझ्या पोळ्या बघितल्यास करताना, त्याबद्दल मी पण तुझे आभार मानते. ओके, थँक्यू हेमाताई. थँक्यू.